तुका म्हणे मुक्ती परनिली नो वरी, आता दिवस चारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंतलिया धावा तृष्णेचिया. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवदारा सोपान देवा देवदारा सोपान देवा देवदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनाई नमो त्रिभुवन पावनाई नमो त्रिभुवन पावनाई नमो त्रिभुवन पावनाई देवाची याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंतलिया धावा तृष्णेचिया. प्रस्तुत कीर्तनाच्या माध्यमातून सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अतिशय महत्वाचा 4 चरणाचा अभंग चिंतना करता निवडलाय. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपण जी परमार्थातली केलेली ही साधना आहे ती कशा करता केली मी, आणि केल्याच्या नंतर मला जो त्याची प्रचिती भगवान पांडुरंग परमात्म्याने दिली त्याचं सविस्तर या अभंगामध्ये वर्णन करतात. विठाला विठाला अभंगाचं चिंतन करत असताना आज या ठिकाणावरती श्री क्षेत्र शिरोळी म्हणा आपण वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं एकत्रित सर्वजण आलेलो आहोत. ज्या परम मातोश्री आहेत वैकुंठवाशी इंदिराबाई देवीदासरावजी यादव यांच्या या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित येऊन पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती ही सेवा समर्पित करत आहोत. आज खऱ्या अर्थाने चिंतनाला प्रारंभ करत असताना आपल्या विभागामध्ये काही कार्यक्रम नैमित्तिक असतात. त्यापैकी असणारा हा नैमित्तिक कार्यक्रम आहे. या नैमित्तिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे हा अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. महाराज चिंतनाला प्रारंभ करत असताना महाराष्ट्रातील सर्व ही दिग्गज मंडळी या बाजूला आहेत. आमचे माऊली महाराज आहेत, आबा महाराज आहेत, आदरणीय आमचे माऊली महाराज आहेत, आमच्यावरती पुत्रवत प्रेम करणारे आमचे आप्पा आहेत. अनेक ठिकाणावरून आलेले तुम्ही सर्व इष्ट मित्र स्वजन सखे आणि त्याबरोबर गावकरी मंडळी, आपल्या सर्वांच्या माध्यमातून असणारी ही चिंतनाची सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती आपल्याला समर्पित करायची.
विठ्ठला विठ्ठला पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती हे आपल्याला पुष्प समर्पित करायचंय. सेवेला प्रारंभ करत असताना आज ज्या माऊलीच्या निमित्तानं आपण एकत्रित आलो, माझ्यावरती माझे नितांत असणारे शालेय जीवनामध्ये आम्ही सोबत होतो दत्तात्रय देवदासरावजी यादव. आम्ही एक लोंगोटियारच 6वी पासून ते मला वाटतं 5वी पासून ते 10वी पासूनचा कालावधी आमचा एका शाळेमध्ये एकत्रित जीवनामध्ये गेलेला आहे. बऱ्याच दिवस मध्यंतरी भेट नव्हती, पण या वर्षामध्ये भेट झाली आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणावरती हे वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आलो. आई साहेबाचा स्वभाव मला माहिती आहे, त्यांच्या वडिलाचा सुद्धा दत्तात्रय देवदास मामाचा स्वभाव सुद्धा मला माहिती आहे. मला आजही ते दिवस आठवतात. आम्ही शाळेमध्ये अभ्यास करत असताना आमचे बाप्पा इथं बसलेले, बाप्पाच्या लादणीमध्ये आम्ही सोबत अभ्यास करायचा. आज तो असे जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आहेत. अशा या सर्वावरती सर्व चिंतन करत असताना भेट झाल्याच्या नंतर सांगितलं कार्यक्रम करायचा आहे. सांगितलं बाकीच्या सगळ्या दृष्टीचे व्यवस्थित चिंतन करा, व्यवस्था करा, निश्चित कार्यक्रम करू. आज अशा या सर्व दृष्टीने आपण चिंतन करत असताना ज्या माऊलीच्या हाताने कधीतरी मी सुद्धा भाकरी खाल्ली असेल, ज्या माऊलीनं आल्याच्या नंतर धारासूरला कधी मला सुद्धा विचारलं असेल अर्जुन बराच का म्हणून, त्या आज माऊलीच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही चिंतनाची सेवा मला सुद्धा करण्याकरता येते. हे सुद्धा माझं सुद्धा काहीतरी त्यांचे माझ्यावरती काही ऋणानुबंध असतील ते फेडण्याचे उत्तराई मला या चिंतनाच्या माध्यमातून होते, हे मी असं माझं चिंतन मानतो. सेवेला प्रारंभ करत असताना अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा दादा, अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपण जीवनामध्ये केलेली जी परमार्थिक साधना आहे, ती साधना फलीभूत झाल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये जे काही परिवर्तन झालं, त्या परिवर्तनाचं चिंतन या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतात महाराज. अभंगाचं चिंतन करत असताना अभंग सरळ सरळ भाषेमध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, मी याच्याकरता अट्टहास केला, प्रयत्न केला, सायास केला. कशा करता महाराज? तर दिवस गोड होण्याकरता. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. दिवस गोड झाल्याच्या नंतर काय झालं महाराज? महाराज म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा. विसावा पावलो, आता निश्चिंतीने पावलो विसावा. विसावा पावल्याचा परिणाम काय झाला महाराज? अंतकरणातल्या माझ्या वासना सर्व खुंटल्या गेल्या. अंतकरणातल्या वासना खुंटल्या गेल्या महाराज. मग काय झालं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन? महाराज तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, माझ्या ज्या जीवनामध्ये परिवर्तन झालं, माझ्या ज्या जीवनामध्ये बदल जो झाला, त्याच्याबद्दल माझी मलाच कौतुक वाटायला लागले. आणि परमार्थातली श्रेष्ठ साधना असेल ती मोक्ष मुक्ती, ती आता तिच्यासोबत आम्ही या पारमार्थिक साधनेचा परिणाम म्हणून असता आता त्या मुक्तीच्या माध्यमातून शेवटच्या चरणामध्ये महाराज रूपकाच्या दृष्टीने बोलतात. असा हा अभंगाचा सरळ सरळ भाव प्रतिपादन आपल्या समोर केलेला आहे. या अभंगावरती आपल्याला प्रस्तावना करायची, चिंतन करायचं आहे. विठ्ठला विठ्ठला एकंदर संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून बोलतात. जगद्गुरु तुकोबारायच्या गाथ्याचं चिंतन केल्याच्या नंतर आपण आता वेदांत शास्त्राचं चिंतन केल्याच्या नंतर शास्त्रामध्ये आपल्याला अनेक वाद पाहायला मिळाले. लक्षात घ्या दादा, आपण बहुश्रुत मंडळी आहात.
आणि मोठ्या वक्त्याचं सेवन करणारी मंडळी आहात, म्हणून थोडस चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करतो. महाराज, शास्त्रामध्ये आम्हाला अनेक वाद सांगितले, पण या वादाचं चिंतन करत असताना प्रामुख्याने गाथ्यामध्ये मात्र असणारे दोन प्रकारचे वाद सांगितलेले. एक प्रारब्धवाद सांगितला आणि दुसरा सांगितला मला प्रयत्नवाद. लक्षात घ्या, प्रारब्ध या शब्दाचा अर्थ वेगळा सांगितला आणि प्रयत्न या शब्दाचा अर्थ वेगळा सांगितला. प्रयत्न म्हणजे काय त्याचं चिंतन करावं लागेल आपल्याला, आणि प्रारब्ध म्हणजे काय त्याचं सुद्धा चिंतन करावं लागेल आपल्याला. मग महाराज, प्रारब्ध कशाला म्हणतात? लक्षात घ्या, ज्या क्षणाला ज्या वेळेस आपण प्रयत्न करून थकून जातो, प्रयत्नाची पराकाष्ठा होते, पण आपल्याला ध्येय मात्र आपल्याला प्राप्त होत नाही, त्यावेळेस असणारा प्रारब्ध सुरुवात होत असते. मग जगद्गुरु तुकोबारायाने आमच्या गाथ्यामध्ये दोन्ही प्रकारचे वाद सांगितले. प्रारब्धवादही सांगितला आणि असणारा प्रयत्नवादही सांगितला. अगोदर चिंतन करत असताना बघा तुम्ही, पण अलीकडच्या काळातील बहुश्रुत मंडळी, मी नास्तिक म्हणत नाही त्यांना, पण श्रद्धेचा अभाव असणारी मंडळी ज्यावेळेस असणाऱ्या आमच्या संतांचं साहित्य वाचतात, त्यावेळेस ते असणाऱ्या आपल्या संतांवरती आक्षेप घेतात. ते म्हणतात की संतांनी आमच्या बहुश्रुत बहुजन समाजाला आळशी बनवलं. पण दादा, त्या संत महात्म्याने आपल्याला आळशी बनवलं नाही, तर प्रारब्ध अगोदर आम्हाला प्रयत्न शिकवला. बघा, जगद्गुरु तुकोबारायांची गाथा काढा. महाराजांनी आम्हाला इतके प्रयत्न करायला शिकवले, इतके प्रयत्न करायला शिकवले. किती प्रयत्न करायला शिकवले? प्रयत्न जगद्गुरु तुकोबारायांची गाथ्याचं चिंतन करा, अथवा माझ्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन करा. ज्ञानोबारायांनी आम्हाला सांगितलं, अभ्यास करा. तुम्ही अभ्यास जर तुम्ही केला तर जगातल्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला साध्य करता येतात. असाध्य ते साध्य माऊली म्हणतात, पै अभ्यासाचे निभळे एका गती अंतराळे. एक या क्षणावरून त्या क्षणाला, या ठिकाणावरून त्या ठिकाणाला आपल्याला जाता येतं, पण कशाचा परिणाम? अभ्यास म्हणतात महाराज त्याला, अभ्यास. दादा, या जगामध्ये सध्याच्या काळात अभ्यास करणाऱ्या माणसाला कुठंच अडत नाहीये. माऊली, मी बोलून जातो, कोणत्याही क्षेत्रात जा माणूस, फक्त अभ्यास पाहिजे. आणि एक वाक्य चिंतन मी बोलून जातो, हा जो युग आहे, या युगामध्ये ज्या माणसाकडं, ज्या मुलांकडं अभ्यासाची कुवत आहे, तो मुलगा कुठंही जाऊ शकतो, नाही का? माझ्या ज्ञानोबारायांचे ज्ञानेश्वरीचं चिंतन करा. ज्ञानोबाराय म्हणले, तुम्हाला जर अभ्यास केला तर तुम्हाला काही पण करता येतं. काही पण करता येतं म्हणण्यापेक्षा कुठं पण जाता येतं ज्ञानोबारायांनी, नाही का? ज्ञानेश्वरी चिंतन सांगितलं आम्हाला, म्हणून अभ्यास सांगितला. अभ्यास प्रयत्न इतके जर आपण केले तर आपल्याला जगामध्ये काही होऊ शकतं. जगद्गुरु तुकोबारायांचं गाथ्यातलं दुसरं एक प्रमाण आहे आपल्याला. महाराजांनी त्या काळामध्ये उदाहरण दिलं, जे मूळ आहे त्या दगडाला भेद पाडते, भेद. ओढे मूळ भेदी खडकाचे परिणाम सांगितला. त्याला प्रयत्नवाद म्हणतात शास्त्रामध्ये, नाही का? जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला प्रयत्नवाद सांगितला आणि प्रारब्धवादही सांगितला. बघा, पण प्रारब्धवाद कशाला म्हणतात? ज्यावेळेस असणारे प्रयत्नवादाची पराकाष्ठा होत नाही, प्रयत्न
करून सुद्धा ते असणारं साध्य आपल्याला प्राप्त होत नाही, त्याला प्रारब्धवाद म्हणतात, नाही का? प्रारब्धवाद म्हणतात. बहुतांश बऱ्याच वेळेस अशा घटना घडतात. एखादा माणूस जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असणारे प्रयत्न करतो, पण प्रयत्न केल्याच्या नंतर सुद्धा तिथपर्यंत जाऊन पोहोचत नाही, त्यावेळेस मात्र म्हणावं लागतं आपल्याला प्रारब्ध म्हणावं लागतं, नाही का? बऱ्याच वेळेस अशा आपल्या घटना घडतात. मी एक नेहमी उदाहरण सांगत असतो. बघा, कदाचित समजा मी आजचंच उदाहरण सांगतो आपल्याला. गावातून आपण फोन केला, महाराज किती वाजता निघताय? बस आम्ही ज्येष्ठ निघालोत, गाडीवरती बसलोत. बसल्याच्या नंतर साळापुरीपर्यंत आलोत आणि तिथं गाडी आमची पंक्चर झाली. आज झाली नाही, पण योगायोगाने जर झाली, तुम्ही इथं वाट बघतात, आम्ही गावातून सुद्धा निघालेला असतो, पण इथपर्यंत येऊन पोहोचत नाहीत का? त्याचं कारण सांगितलं गेलं, प्रारब्ध. बऱ्याच वेळा जीवनामध्ये अशाच गोष्टी घडत असतात, त्या प्रारब्धामुळे असणाऱ्या त्या ठिकाणावरती परिपूर्ण होत नसतात. आज जगद्गुरु तुकोबराय आमच्या जीवनामध्ये गाथ्यामध्ये असणारे प्रामुख्याने दोन्ही प्रकारचे वाद सांगितले. एक प्रारब्धवादही सांगितला आणि प्रयत्नवादही सांगितला, पण या ठिकाणावरती मात्र महाराजांनी आम्हाला प्रयत्नवाद सांगितला. प्रयत्नवाद. महाराज म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न केला, अट्टहास केला, सायास केला आणि माझ्या जीवनामध्ये असणारा मी परमार्थाला प्रारंभ केला. दादा, एक चिंतन बोलून जातो मी आपल्याला. बघा, कधीतरी आपण जीवनामध्ये घरी बसल्याच्या नंतर, हे इंटरनेटचं युग आहे, घरी बसल्याच्या नंतर आपल्या हातातल्या मोबाईलवरती अन्यत्र काही बघण्यापेक्षा कधीतरी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र बघा. आणि चरित्रामध्ये एक वाक्य मी नेहमी कीर्तनात बोलून जात असतो आणि आज सुद्धा बोलतो. जगाच्या इतिहासात आपलं स्वच्छ चरित्र जगासमोर ठेवणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय. काय म्हणतो मी दादा, ऐका. जगाच्या इतिहासात आपलं स्वच्छ चरित्र जगाच्या समोर ठेवणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये बघा, आपण आपल्या जीवनामध्ये कशी क्रांती केली, आपण आपलं जीवन कुठं होता, आपण किती सामान्य होतो, हे सर्व चरित्र महाराजांनी आपल्या जीवनामध्ये गाथ्यामध्ये सांगितलेलं आहे. मग या सर्व चरित्राचं चिंतन करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये प्रयत्नवाद केला. सामान्य जीवनामध्ये बहुजनाच्या घरामध्ये जन्मालेले माझे जगद्गुरु तुकोबाराय पण असामान्य स्थितीला जाऊन पोहोचले. का? महाराज म्हणतात, मी प्रयत्न केला. मग प्रयत्न केल्याच्या नंतर कुठपर्यंत प्रयत्न केला, कसा प्रयत्न केला, हे सर्व चिंतन महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांनी गाथ्यामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. आज ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी प्रयत्न केला, अट्टहास केला आणि मला ते साध्य प्राप्त केलं पहिल्या चरणामध्ये. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटाचा दिस गोड व्हावा. अट्टहास या शब्दाचा अर्थ प्रयत्न, अट्टहास या शब्दाचा अर्थ सांगितला सायास, अट्टहास या शब्दामुळे सांगितला आम्हाला प्रयत्नवाद. महाराज म्हणतात, मी प्रयत्न केला. कशा करता दादा? दिवस गोड होण्याकरता. बघा, या अभंगातला प्रमुख उद्देश जर काय असेल, महाराजांच्या मनातलं साध्य जर काय असेल, तर दिवस गोड होणे. दादा, एक लक्षात घ्या, परमार्थिक कार्य असू द्या अथवा प्रपंचिक कार्य असू द्या, प्रपंचिक कार्य जरी असलं तरी त्या कार्याचा दिवस गोड व्हावा तर त्या कार्याला किंमत आहे. आणि परमार्थ सुद्धा असू द्या, परमार्थ केल्याच्या नंतर सुद्धा जर आपला परमार्थ केल्याच्या नंतर सुद्धा आपला जर दिवस गोड होत असेल तर त्या परमार्थाला आपली परिपूर्णता आहे, नाहीतर नाही दादा. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, मी अट्टहास केला, मी प्रयत्न केला आणि माझा दिवस गोड झाला. मग 2-3 महत्वाचे चिंतन करा दादा. मुद्दे सांगतो मी आपल्याला. एक, पहिला, दिवस गोड होणं म्हणजे काय. 2, दिवस गोड होण्याकरता आपल्याला काय करावं लागतं. आणि 3, दिवस गोड होण्याची फलश्रुती काय. ह्या 2-3 महत्वाच्या वाक्याचं चिंतन करूया आपण. एक, पहिला महत्वाचा मुद्दा आपण दिवस गोड होणं म्हणजे काय. दादा, आपल्याला शास्त्रामध्ये 2 प्रकारची सांगितले. एक अहम अध्यास सांगितला आणि दुसरा असणारा मम अध्यास सांगितला. ह्या दोन्ही प्रकारच्या अध्यासाची निवृत्ती होणं म्हणजे दिवस गोड होणं. एक,
अहमत्वही जाणं आणि ममत्वही जाणं, ही वृत्ती अंतःकरणामध्ये जागृत राहणं म्हणजे दिवस गोड होणे. बघा, मग ही वृत्ती जागी होण्याकरता आपल्या जीवनामध्ये दिवस गोड होण्याकरता काय करावं लागतं? एक चिंता सांगतो दादा. दिवस गोड होण्याकरता एक तर आपल्या जीवनामध्ये संतांचे तरी आशीर्वाद असावे लागतात, अथवा भगवान परमात्म्याचे तरी आशीर्वाद असावे लागतात. ज्याच्या जीवनामध्ये संतांचेही आशीर्वाद नाहीत, अथवा ज्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचेही आशीर्वाद नाहीत, त्याच्या जीवनामध्ये दिवस मात्र गोड होत नाही. भगवान परमात्म्याची कृपा आहे अथवा संतांची कृपा आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनामध्ये दिवस गोड होत असतो. भागवत ग्रंथातलं एक नेहमी चिंतन बोलून जात असतो. प्रयत्न केलेत, अट्टहास केलाय, पण दिवस मात्र गोड झालेला नाहीये. भागवत ग्रंथातलं प्रसिद्ध उदाहरण सांगितलं जातं आम्हाला. भरत राजाचं चरित्र सांगितलं जातं. भरत म्हणजे कोण आहे? मला वाटतंय जवळपास पारमार्थिक क्षेत्रामध्ये आलेल्या माणसाला तरी सांगायची गरज नाही, हा भरत राजा कोण आहे ते. भरत म्हणजे एक सामान्य नाहीये. भरत म्हणजे असणारा एक महापुरुष आहे. ज्या भरताच्या तपस्येचा परिणाम, साधनेचा परिणाम आपण ज्या कालखंडामध्ये, ज्या खंडामध्ये वास्तव्य करतो, ज्या देशात वास्तव्य करतो, त्याला भारत असं नाव पडलं गेलं, नाही का? भरत राजा इतका श्रेष्ठ भरत राजा आहे. किती भरत राजा आहे श्रेष्ठ? भरत राजाचं ऐश्वर्य वर्णन करत असताना माझ्या ज्ञानोबाने आपल्या मदालसेच्या माध्यमातून सांगितलं, अरे राजा ऐक बाळा ऐक. मदालसा कोण आहे? दादा, मदालसा माऊली आपल्या मुलाला बोलते. कोणत्या मुलाला बोलते? दादा, ज्या लेकराने या जगातलं काहीच बघितलेलं नाहीये, ज्या लेकराला पापही माहित नाही, पुण्यही माहित नाही, सुखही माहित नाही, दुःखही माहित नाही, अशा लेकराला बोलते. नुकतंच जन्माला पाळण्यातलं ते लेकरू आपल्या हातात पाळण्याचा दोर धरलाय आणि त्या दोर धरलेल्या पाळण्यातल्या लेकराला मदालसा माऊली बोलायला सुरुवात केली. चरित्र सांगते भरत राजाला, या खंडाबद्दल वर्णन करायला सुरुवात करते. अरे 18 भार वनस्पती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सर्व ऐश्वर्य असताना सुद्धा या भरत राजाने सर्व ऐश्वर्याचा त्याग केला आणि भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता परमपावन असताना गंडकी नदीच्या काठावरती सुंदर पर्णकुटी बांधली. लक्षात घ्या दादा, आपण ऐकणारी मंडळी आहात. राजाने पर्णकुटी बांधली. पर्णकुटी या शब्दाचा अर्थ सांगितला आम्हाला झोपडी. झोपडीच का बांधली? त्याचे 2-3 भाव सांगितले जातात आम्हाला. राजाच्या जर मनात आला असता तर राजाने सुंदर अलीकडच्या काळातल्या सारखा अटॅच नाही का अत्याधुनिक अस्तर बंगला बांधला असता, पण राजाने बंगला बांधला नाही दादा. का बांधला नाही? त्याचे 2-3 कारण सांगितले गेले. एक, घरामध्ये गेल्याच्या नंतर, बंगल्यामध्ये गेल्याच्या नंतर बंगल्यातली आणि झोपडीतली तफावत सांगितले गेले आम्हाला. घरामध्ये गेल्याच्या नंतर माणसाच्या अंतःकरणातल्या अहंकार जागा होतो आणि झोपडीमध्ये गेल्याच्या नंतर अहंकार जागा होत नाही. दुसरी तफावत सांगितली आम्हाला, घरामध्ये गेल्याच्या नंतर माणसाच्या अंतःकरणातले विकार जागे होतात, पण झोपडीत गेल्याच्या नंतर विकार जागे होत नाहीत दादा. झोपडीमध्ये गेल्याच्या नंतर ममत्व शिल्लक राहत नाही, पण घरात गेल्याच्या नंतर अहम आणि ममत्व शिल्लक राहतं. बघा, पर्णकुटीमध्ये गेल्याच्या नंतर अहंकार जागा राहत नाहीये. बघा, एखाद्या ठिकाणावरती कितीही माणूस असू द्या, आतापर्यंतचा इतिहास आहे, आपण कुठेही जा, कोणत्याही पाहुण्याकडे जा, असं कोणीही पाहुणा तुम्हाला स्वतः सांगत नाही की महाराज माझ्या वडिलाच्या काळात काही नव्हतं, पण त्या पट्ट्याने घर बांधलं. हे जे सगळं घर दिसतं ना, हे कोणामुळे? मी केलेलं आहे. मी म्हणजे अहंकार आला. पण माझ्या आयुष्यात काय अथवा तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणीही तुम्हाला पाहुणा सांगणार नाही की महाराज मी माझ्या करता, स्वतः करता सुंदर पर्णकुटी बांधली म्हणून, सुंदर झोपडी बांधली म्हणून कोणी सांगणार नाही. आणि दुसरं कारण सांगितलं गेलं, घरामध्ये गेल्या, बंगल्यामध्ये गेल्याच्या नंतर एक
सुंदर अशा घरामध्ये गेल्याच्या नंतर विकार जागे होतात बघा, आणि पर्णकुटीमध्ये गेल्याच्या नंतर विकार जागे होत नाही. सांगतो मी आपल्याला, आता सध्या आपण थंडीचे दिवसात म्हणून सोडा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण एखाद्या वेळेस बाहेरून यावं, दुपारच्या टायमामध्ये घरामध्ये बसतो. आपण घरामध्ये बसले की लगेच एसी सुंदर असणारे एसीचे बटन टाकतो, थंडगार थंडगार वाटलं की लगेच पुन्हा म्हणतो पाणी प्यायला असावं, पुन्हा थंडगार पाणी पितो. 5-10 मिनिट थांबतो की लगेच हातामध्ये 1000 चॅनलचं रिमोट घेतो आणि टीव्ही लावायला सुरुवात करतो. म्हणतो काय चाललंय मुख्यमंत्री साहेबाच नाही का. या हळूहळू सगळं हे घडतं दादा. याच ठिकाणावरती आम्हाला शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5ही विषय येतात. पण पर्णकुटीमध्ये गेल्याच्या नंतर मात्र कसल्या प्रकारचा विषय येत नाहीये, त्याग असतो, त्याग. म्हणून माझ्या दृष्टीने जितकेही त्यागी माणसं आहेत त्या घरामध्ये राहिले नाहीत अथवा बंगल्यामध्ये राहिले नाहीत, ते पर्णकुटीमध्ये वास्तव्य करतात. याचे उदाहरण जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, मी ज्याच्याकडे काही दिवस आयुष्यातला वास्तव्य केलं, आमच्यापेक्षा आमचे आप्पा थोडे दिवस आळंदीला 1-2 वर्ष होते. त्याग मूर्ती असणार आमचे जयराम महाराज भोसले वैकुंठवाशी. बाबांनी कधी जीवनामध्ये आळंदीतले असताना सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी असणारा कोणता बंगला बांधला असता, इतका ऐश्वर्य असताना सुद्धा पूर्ण आयुष्य त्यांनी सिद्ध बेटामध्ये झोपडीत घालवलं. हा त्याग आहे. आणखीन एक उदाहरण सांगतो मी आपल्याला. आपल्याच विभागामध्ये देशातले सर्वात विद्वान असणारा महात्मा आपल्या महाराष्ट्रात वास्तव्य करतोय, होळला स्वामी भारतानंद. भारतानंद आजही ते पर्णकुटीमध्ये वास्तव्य करतात. विठाला विठाला भरताने असणारे सुंदर पर्णकुटी बांधली आणि भगवान परमात्म्याच्या साधनेमध्ये तल्लीन. दादा, जीवनातला जो क्षण निघायचा तो क्षण भगवान परमात्म्याच्या साधनेमध्ये असणारे घालवायचे. भरत राजा आयुष्य बरंच गेलं. बरंच गेल्याच्या नंतर महाराज म्हणतात, देवासाठी घेऊन भोग, देवासाठी घेऊन भोग, भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करतात. भरत राजाने आपल्या जीवनामध्ये असणारं साधना प्रारंभ आहे. जो दिवसातला क्षण निघायचा तो क्षण भगवान परमात्म्याच्या साधनेमध्ये घालवायचा. दादा, एक दिवस गेल्याच्या नंतर आज भरत राजा सकाळी उठल्याच्या नंतर परम पावन असणाऱ्या गंडकी मातेला स्नान करण्याकरता गेल्याच्या नंतर त्यांनी एक डोळ्याने दृश्य बघितलं आणि कानाने ऐकलं. काय ऐकलं? त्या ठिकाणावरती हरणी पाणी पिण्याकरता आली आहे आणि त्यानंतर एक वाघ येतो आणि डरकाळी मारतो. काय घटना घडली? त्या हरण त्या भीतीने वाघाच्या स्वतःचा जीव वाचवण्याकरता त्या नदीच्या पलीकडे उडी मारण्याचा प्रयत्न करतं, पण पलीकडे उडी जात नाही. त्या हरणी असणार गरोदर आहे, तिच्या पोटामध्ये असणार पाडस आहे. पाडस एका बाजूला आणि हरणी एका बाजूला. तेच पाडस भरत राजाकडे वाहत येतं. भरत राजा उचलतात आणि आपल्या पर्णकुटीमध्ये आणतात. पर्णकुटीमध्ये आणल्याच्या नंतर काय झालं दादा? महाराज म्हणतात, या पर्णकुटीमध्ये आणल्याच्या नंतर तेच पाडस आणि भरत राजा, आज जो भरत राजा सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत
भगवान परमात्म्याचं चिंतन करणारे भरत राजा पण आता मात्र असणारे हरण 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 म्हणायला लागले. बघा तुम्ही दादा किती जीवनामध्ये परिवर्तन झालं. अरे जो भरत राजा मरण जिंकण्याकरता आलेला आहे तो भरत राजा आज हरण म्हणायला लागलाय. ज्या भरत राजाने सर्व ऐश्वर्याचा त्याग केलाय तो भरत राजा आज हरण म्हणायला लागलाय. अरे ज्या भरत राजाने भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता सायास केलेत तो भरत राजा आज हरण म्हणायलाय. हरण म्हणत म्हणत कधी भरत राजा घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने, देव देव तोरा हरणी गरबा घाला तो वासनेचा परिणाम सांगितला महाराज. घाला तो घातला वासनेने. वासनेचा परिणाम झाला. काय झाला दादा? जो भरत राजा मरण जिंकण्याकरता आलेला भरत राजा, भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करण्याकरता सायास करणारा भरत राजा, शेवटच्या क्षणाला मरण भगवान परमात्म्याला आठवत न येता हरणाला आठवत आलं. परिणाम काय झाला महाराज म्हणतात, वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरे, तरी तपोबळी जन्मधरे, तरी तपोबळी जन्मधरे, तरी तपोबळी वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरे, तरी तपोबळी जन्मधरे, तरी तपोबळी जन्मधरे. वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरे, तरी तपोबळी जन्मधरे, तपोबळी जन्मधरे. वासनेचा संग त्याची अंगे हरी रूप, त्याची अंगे हरी रूप, त्याची अंगे हरी रूप. जन्म गेलेला वासनेचा संग झाले अंगे हरी रूप, त्याची अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी महाराज. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेच झाले अंग्या हरिरूप. माझं चिंतन या ठिकाणावरती हे उदाहरण संपवतोय. दादा भरत राजाने प्रयत्न केला नाहीत का? अट्टहास केला नाही का? पण भरत राजाचा दिवस गोड नाही झाला. का नाही झाला? त्याचं कारण सांगितलं गेलं. भरत राजावरती एक तर संताचाही आशीर्वाद प्राप्त नाही झाला आणि देवाचाही आशीर्वाद नाही प्राप्त झाला. मग देवा दिवस गोड होण्याकरता एक तर संतांचे तरी आशीर्वाद असावे लागतात अथवा भगवान परमात्म्याचे तरी आशीर्वाद असावे लागतात. दुसरं एक मी भागवत ग्रंथातलं आपल्या समोर उदाहरण ठेवतोय. अजामिळाचं चरित्र. अजामिळाचं चरित्र जवळपास आपल्याला सगळ्याला कल्पना आहे. अजामिळ कोण होता? ब्राह्मण होता. षड ग्रंथामध्ये असणारा, षड कर्मामध्ये निपुण असणारा ब्राह्मण. त्यांनी त्याच्या जीवनामध्ये एक दिवस दुष्कर्म बघितल्याच्या नंतर त्याचा विपरीत परिणाम, तो बाजारात गेला, मार्केटमध्ये गेला आणि वेश्यासोबत असणार गणिकीय सोबत असणारा आपला प्रपंच प्रारंभ केला. प्रपंच प्रारंभ केल्याच्या नंतर पुढे काही दिवसाच्या नंतर याच अजामिळाच्या पत्नीच्या उदरामध्ये असणारा एक अजामिळाच्या जीवनामध्ये, त्याच्या पत्नीच्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये काही संत येतात. काही संत येतात, एक दिवस वास्तव्य करतात. वास्तव्य करणारे संत साधना करतात आणि निघून जात असताना त्या माऊलीला म्हणतात, माऊली अरे मी तुझ्या जीवनात तुझ्या घरचं असणारं अन्न खाल्लंय पण तू मात्र दक्षिणा मात्र दिली नाहीस.
त्यावेळेस असणारे ते संत म्हणतात, दक्षिणा दिली नाहीस. ती आजामेळ आणि त्याची पत्नी म्हणते, महाराज आमच्याकडून काय देणं घडत नाहीये. शेवटी नाही म्हटल्याच्या नंतर आजामेळ म्हणतात, ते संत म्हणतात, अरे तू दक्षिणा ही देऊ नको, पण या माऊलीच्या उदरामध्ये जो गर्भ आहे त्या गर्भाचं नाव मात्र असणार नारायण ठेव. दादा पुढं दिवस निघून जातात. निघून गेल्याच्या नंतर पुढं ज्याही क्षणाला ती माऊली असणारे प्रसूत होते, बाळांत होते, त्या मुलाचं नाव असणारं नारायण ठेवलं जातं. आजामेळ शेवटच्या क्षणात येतो दादा. शेवटच्या क्षणात आल्याच्या नंतर आजामेळ दादा एक चिंतन असं सांगितलं गेलं, माणसाच्या जीवनामध्ये माणूस कधीच आयुष्यावर कोणाला घाबरत नाही. काय म्हणतो मी, काही काही माणसं अशा असतात विचित्र, आयुष्यामध्ये कधीच कोणाला घाबरत नाहीत, पण शेवटच्या क्षणाला ज्याला म्हणतात की काळ म्हणतात, तो काळ मात्र दिसल्याच्या नंतर, यमाचे दूत मात्र दिसल्याच्या नंतर तो माणूस त्या क्षणाला मात्र घाबरत असतो. आज या आजामेळाच्या जीवनामध्ये सुद्धा तीच घटना घडली. ज्या क्षणाला यमाचे दूत आजामेळाला घेऊन जायला येतात त्यावेळेस असताना हा आजामेळ घाबरला आणि घाबरलेल्या आजामेळाने आपल्या पुत्राला बोलवण्याकरता नारायण नावाचा आवाज दिला आणि सांगितलं, अरे नारायणा धाव. त्याच क्षणाला भगवान परमात्म्याला वाटलं मला बोलवलं, त्यासाठी विमान त्याच्या करता भगवान परमात्म्याने विमान पाठवलं. माझं चिंतन याच ठिकाणावर ते समाप्त झालं. उदाहरण बघा दादा, लक्षात घ्या, आजामेळावरती भगवान परमात्म्याची कृपा झाली होण्याकरता अथवा भगवान परमात्म्याचा तरी आशीर्वाद असावा लागतो, अथवा संतांचा तरी आशीर्वाद असावा. म्हणून आजामेळाचं चरित्र असणारं अतिशय हीन चरित्र आहे, पण या आजामेळावरती असणाऱ्या संतांची कृपा झाली. म्हणून दादा लक्षात घ्या, यापेक्षा पलकडचं एक चिंतन बोलून जातो मी आपल्याला. अरे ज्याला ज्याला वाटतं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं, ज्याला ज्याला वाटतं आपल्या जीवनाचं स्वर्णमय जीवन बनावं, त्यांनी एक तर संतांच्या तरी सानिध्यात जावं अथवा भगवान परमात्म्याच्या तरी सानिध्यात जावं. दादा बोलून जातो मी आपल्याला, अरे जी महापुरुष जे माणसं आहेत संतांच्या सानिध्यात गेले, त्यांच्या जीवनाचा निश्चित सुगंध झाल्याशिवाय राहिला नाहीये. दादा माणसाचं सोडावं, माझ्या ज्ञानोबांच्या सानिध्यात एक भिंत गेली, आजही लोक त्या भिंतीचं दर्शन करतात, सुगंध निर्माण झाला. अरे दादा ज्ञानोबांच्या सानिध्यात रेडा गेला, त्या रेड्याची समाधी झाली का, रेड्याच्या जीवनामध्ये सुगंध झाला. अरे दादा नाहीये, अरे माझ्या माऊलीला पाठ दिली, त्या शिळेचं मंदिर तयार झालं. म्हणून सांगतो दादा, ज्याच्या जीवनामध्ये संतांचा तरी स्पर्श व्हावा माणसाच्या जीवनामध्ये, अथवा भगवान परमात्म्याचा तरी स्पर्श व्हावा. सांगतो मी आपल्याला, भागवत ग्रंथामध्ये पुतनेला स्पर्श भगवान परमात्म्याचा झाला. ज्या क्षणाला तिच्या शरीराला अग्नी दिला, त्या अग्नीचा परिणाम चारी दिशेला असताना सुगंध दरवळत होता. कशाचा परिणाम? म्हणून आपल्याला जर कदाचित वाटत असेल आपल्या जीवनाचा सुगंध व्हावा, तर आपण कदाचित संतांच्या तरी सानिध्यात जावं अथवा भगवान परमात्म्याच्या तरी सानिध्यात जावं. आज माझे जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, माझ्या जीवनामध्ये माझा दिवस गोड झाला. का झाला गोड? महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मला संतांचाही आशीर्वाद प्राप्त झाला आणि भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला. सर्व चरित्र सांगत नाही मी,
जगद्गुरु तुकोबारांची गाथा काढा. महाराज म्हणतात स्वतः माझ्यावरती संतांचे आशीर्वाद आणि स्वतः माझ्यावरती भगवान परमात्म्याचे आशीर्वाद. आज महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये दिवस गोड झाला. काय झाला महाराज दिवस गोड म्हणजे? महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये अहमही गेलं आणि ममही गेलं. परिणाम काय झाला? महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत जे कोणी न पाहिलं होतं, जे कोणी प्रत्यक्ष रीतीने नाही स्वप्नात सुद्धा अनुभवलं नव्हतं, ते मी मात्र असणार माझ्या जीवनामध्ये अनुभवलं. काय अनुभवलं महाराज? महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये ते प्रत्यक्ष अनुभवलं. हे जे शरीर आहे, हे शरीर असणारं मी माझ्या ठिकाणावरती, मी माझ्या हाताने पदावरती गेलो आणि दान दिलं. दान दिल्याचा परिणाम हा जो असणारा सोहळा आहे, मरणाचा जो असणारा सोहळा इतका अप्रतिम झालाय, त्याचं वर्णन मी करू शकत नाहीये. महाराज जगद्गुरु तुकोबाराय स्वतः म्हणतात आपुले मरण तो झाला सोहळा अनुभवे, तो झाला सोहळा अनुभवे, तो झाला सोहळा अनुपम्य. आपलं जीवन बघितलं मी, मरण बघितलं नाही का. दुसरं एक महाराजांचं असंच प्रमाण पाहायला मिळतं आपल्याला. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशानीचा नाही का. महाराज मी माझ्या जीवनामध्ये सर्व बघितलं आणि बघितल्याचा परिणाम माझ्या जीवनातला सोहळा झाला. दादा मी बऱ्याच वेळेस काही चिंतन बोलून जातो. आळंदीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये मामासाहेब चरित्र. दादा एक लक्षात घ्या, ज्या दिवशी माणसाच्या जीवनामध्ये माणसाला आपलं मरण कळतं, मरण कळाल्याच्या नंतर त्या मरणातून सुद्धा ज्या माणसाचे शरीरातले भाव संपल्या जातात, अहमही संपल्या जातं आणि ममही संपल्या जातं, त्यावेळेस त्या माणसाच्या जीवनामध्ये, त्या माणसाच्या चेहऱ्यावरती हास्य असतं. बघा आजही काही काही माणसं मी माझ्या डोळ्याने बघितलेले आणि कानाने ऐकलेले, ज्या क्षणाला माणसं माणसाच्या जीवनामध्ये मरत असतात, इहलोकातली यात्रा संपवत असतात, त्या क्षणाला त्या माणसाच्या चेहऱ्यावरती दुःख नसतं दादा. मग त्या माणसाच्या चेहऱ्यावरती हास्य असतं. एक वाक्य याच्यापेक्षा पलकडचं बोलून जातो. ते माणसं एखाद्या वेळेस ग्रस्त आश्रमामध्ये असून सुद्धा परमार्थातले नसतात, पण उत्कृष्ट व्यावहारिक जीवन जगलेले असतात. बरं का, परमार्थातले नसतात पण उत्कृष्ट जीवन जगलेले असतात व्यवहारातले. म्हणून कधी कधी मला माझ्या गुरुवर्य भोले बाबांचं एक वाक्य आठवतं. बरं का माऊली, बाबा म्हणायचे बुवा ज्याचा व्यवहार चांगला त्याचा परमार्थ चांगला. भोले बाबा एक अशी महान महात्मे होते. बाबांचं जीवन माझ्यापेक्षाही आपण बघितलेलं आहे. एक सांगतो मी आपल्याला, वारकरी संप्रदायामध्ये भुलेबुवांच्या नजरेला नजर लावणारा माणूस त्या काळामध्ये नव्हता. काय बोलतो मी? वारकरी संप्रदायामध्ये भुलेबुवांच्या नजरेला नजर लावणारा महात्मा माणूस नव्हता. इतकं श्रेष्ठ त्यांचं चारित्र्य जीवन होतं. बुवा म्हणायचे बुवा ज्याचा व्यवहार चांगला त्याचा परमार्थ चांगला. म्हणून दादांनो माझं सुद्धा मत आहे, परमार्थ तर चांगला कराच करा, त्याच्या अगोदर आपला व्यवहार सुद्धा चांगला करा, तर परमार्थ सुद्धा चांगला होत असतो. विठाला 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 आज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये असणार आपलं मरण बघितलं आणि परिणाम काय झाला? माझा दिवस गोड झाला. दिवस गोड झाला महाराज. मग परिणाम काय झाला? माझ्या अंतःकरणातल्या वासना संपल्या गेल्या. मग वासना संपल्या गेल्याचा परिणाम काय झाला? दुसऱ्या चरणामध्ये आता चिंतिले पावलो विसावा, आता चिंतिले पावलो
अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. माझ्या जीवनामध्ये मी आता निश्चिंतीने पावलो. परिणाम काय झाला महाराज? माझ्या अंतकरणातल्या वासना गेल्या दादा. संप्रदायाचं या अभंगामधलं जे सर्व जे चिंतन सांगितलं गेलं एका शब्दाभोवती फिरलं गेलं बरं का. एका शब्दाभोवती. कोणत्या शब्दाभोवती? आता या शब्दाभोवती. आता म्हणजे कधी कधी बघा, पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. हे आता. आता निश्चिंतीने पावलो विसावा. परिणाम काय झाला? कुंटलिया धावा तृष्णेची. कधी? आता. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. पण कधी? आता. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. कधी? आता. म्हणून या अभंगामध्ये पूर्ण जे चिंतन करत असताना आता या शब्दाला विशेष महत्व आहे. तसं जर आपण वारकरी संप्रदायातल्या सर्व संतांच्या साहित्याचं जर चिंतन केलं तर आता या शब्दाला विशेष स्वरूपाने महत्व सांगितलं गेलं. म्हणजे आता म्हणजे कधी? तर आता या शब्दाला व्याकरणामध्ये वर्तमान स्थिती सांगतं, भूतकाळ स्थिती नाही. आता भविष्य काळामध्ये काय स्थिती ते नाही. आता या क्षणाला, आजी या क्षणाला. ज्ञानोबारायांच्या वाङ्मयामध्ये आजी शब्द आला. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या वाङ्मयामध्ये आता शब्द आला. आजी सोनियाचा दिनू ज्ञानोबाराय म्हणतात, आजी आनंदुरे, आजी आनंदू. आणि माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आता या क्षणाला. कधी? या क्षणाला. अथवा ज्ञानेश्वरीचं चिंतन करा. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात की या क्षणाला माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. कधी कधी ज्ञानेश्वरीचं तुम्ही चिंतन करणारी मंडळी आहात. ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस असणाऱ्या विशेष प्रकरणाला प्रारंभ करतात, काय म्हणतो मी? ज्ञानेश्वरीतल्या एखाद्या विशेष प्रकरणाला प्रारंभ करतात माऊली, त्या क्षणाला आता हा शब्द वापरतात. ओम नमोची आद्या या ओवीपासून धृतराष्ट्रवाचे इथपर्यंत ज्ञानोबाराने बऱ्याच वेळेस आता शब्द वापरलेला. तिथं 84 ओव्यात माऊली 4 ते 5 प्रकरण प्रारंभ होतात बरं का. सूक्ष्म बघा तुम्ही. आणि तिथं पहिला शब्द आला आता बंधू, आता हृदय हे आपुले, चौफाळुनिया भले, वरी बैसव पाऊले. आता बिनबाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ती शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. नाही का? आता हा शब्द आला तिथं. म्हणून आता म्हणजे वर्तमान कालाची स्थिती आहे, नाही का? यापेक्षा आणखीन थोडंसं पुढे बोलून जातो. ज्ञानोबारायांचं पसायदान काढा. पसायदानामध्ये आपण एकंदरीत बघणारी मंडळी आहात. माझा थोडासा विषय वेगळ्या बाजूला जातोय, पण या ठिकाणावरती या विषयाला समर्पक आहे म्हणून मी या ठिकाणावरती बोलतो. माऊली ज्ञानेश्वरीच्या पसायदानामध्ये माऊलीनं 9 ओव्या खर्च केल्या. या 9 ओव्यापैकी बहुतांशी बऱ्याच लोकांना 9 ओव्यामध्ये पसायदान लिहिलेलं नाही बरं का आबासाहेब. 9 ओव्यामध्ये पसायदान नाही लिहिलेलं कृष्णा महाराज. फक्त 7च ओव्यामध्ये ज्ञानोबाराने पसायदान लिहिलं. पहिल्या ओवीमध्ये ज्ञानोबाराने आपल्या सद्गुरुदेवाचा ऐश्वर्याचं वर्णन केलं, स्वरूपाचं वर्णन केलं. आणि शेवटच्या ओवीमध्ये ते किती श्रेष्ठ ते शेवटच्या ओवीमध्ये सांगितलं. पण मधल्या ज्या 7 ओव्यात, त्या 7 ओव्यामध्ये ज्ञानोबाराने पसायदान चिंतन केलं. मग त्यावेळेस असणारे ज्ञानोबाराय म्हणतात, कधी म्हणतात? सर्व ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्याच्या नंतर. कधी म्हणतात ज्ञानोबाराय? जगाला दैदिप्यमान असणारा सर्वश्रेष्ठ असणाऱ्या ग्रंथावरती मी ज्ञानेश्वरी सारखी भावार्थ दीपिका नावाची टीका केली. मग ज्ञानोबाराय म्हणतात, अरे ज्ञानेश्वरी म्हणजे काय सामान्य का? जे गीतेवरती टीका करणं म्हणजे एवढं सोपं नाहीये, मग किती अवघड आहे. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतात, एखाद्या वेळेस सोन्याला सुगंध आणणं सोपं आहे, एखाद्या वेळेस समुद्रावरती तरुण जाणं सोपं आहे, पण गीतेवरती टीका करणं मात्र सोपं नाही. पण ही असताना सुद्धा मी मात्र असताना या ज्ञानेश्वरीवरती टीका लिहिली का? माझ्या सद्गुरूची आशीर्वाद म्हणून लिहिली. मग त्या क्षणाला ज्ञानोबाराय म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे बाग यज्ञ तोषावे,
तो शोनी मज द्यावे पसाय दान हे. मग तिथून पुढे सुरुवात होत. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर विरती वाढो. भूता परस्परे पुढो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो देवांची तो ते लाहो प्राणी जात. ही सर्व घटना घडतात. म्हणून या ठिकाणावरती सुद्धा माझे जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, आता माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. आता माझ्या जीवनामध्ये असणारा माझा दिवस गोड झाला. मग परिणाम काय महाराज? माझ्या अंतःकरणातल्या ज्या वासनात ना, त्या वासना सगळ्या संपल्या गेल्या. संपल्या गेल्याचा परिणाम दादा 3 प्रकारच्या वासना सांगितल्या आम्हाला. एक लोकेशना, 2 सांगितली वित्तेशना, आणि 3री सांगितली आम्हाला लोकेशना, वित्तेशना, आणि 3री सांगितली आम्हाला दारेशना. त्या वासना जात नाही दादा ना, तोपर्यंत किती स्वतःला मोठा म्हणत असला तरी तो मोठा होत नसतो. एक थोडंसं भागवत ग्रंथातलं एक चिंतन बोलून जातो मी. ज्यावेळेस भीष्माचार्य भगवान परमात्म्याची स्तुती करतात, त्यावेळेस भीष्माचार्य भगवान परमात्म्याला म्हणतात की प्रभू, काही क्षणाच्या नंतर मला इहलोकातली यात्रा संपवायची. तुमच्या समोर पाहत असताना मला माझं जीवन संपवायचंय. फक्त अपेक्षा माझी एक आहे, तुमच्याकडे बघत राहावं आणि माझं मी जीवन संपवावं. पण प्रभू, माझी एक त्याच्या अगोदर एक अपेक्षा. काय अपेक्षा? माझी जी असणारी एक मुलगी आहे आणि ती माझी मुलगी असणारी उपवर झालेली आहे. ऐकणारी मंडळी म्हणतील, भीष्माचार्य जे ब्रह्मचारी झाले त्याच्यापैकी अग्रागण्य भीष्माचार्याचं नाव आहे, आणि भीष्माचार्याला मुलगी, हे शक्य आहे का? हाय दादा. भीष्माचार्याच्या मुलीचं नाव आहे मती. मती या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. भीष्माचार्य म्हणतात की प्रभू, माझी मती म्हणजेच माझी बुद्धी नावाची मुलगी आहे. या बुद्धी नावाच्या मुलीचं असणार तुम्ही पाणीग्रहण करा. हिला कसल्या प्रकारची असणारी वासना नाही हिच्याकडं. मग काय काय नाही तिने सांगितलं. लोकेशना नाहीये, दारेशना नाहीये, आणि वित्तेशना नाहीये. त्यावेळेस भीष्माचार्य भगवान परमात्म्याला म्हणतात, दादा माझं मत आहे, कधीतरी आपण एकांतात गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीचं चिंतन करत करत ज्ञानोबारायांना म्हणावं, प्रभू मी किती दिवस असणार ज्ञानेश्वरी वाचणार आहे. कधीतरी एकांतात गेल्याच्या नंतर आपण कीर्तना संपल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याला म्हणावं की पांडुरंगा, अरे मी किती दिवस समाजाकरता कीर्तन करणार आहे. कधीतरी माझं कीर्तन माझ्या करता आणि तुझ्या करता होऊ दे ना प्रभू. पांडुरंगा, अरे माझ्या कीर्तनामध्ये मला काही दे अथवा न दे, पण माझ्या अंतःकरणातली वासना एकदा तरी जाऊ दे ना. अरे कदाचित मी 3 वासनेचा अधिकारी नसेल, माझ्या अंतःकरणातली लोकेशना तरी जाऊ दे, माझ्या अंतःकरणातली वित्तेशना तरी जाऊ दे. अरे पांडुरंगा, माझ्या अंतःकरणातली कमीत कमी असणारी दारेशना तरी जाऊ दे. हे आपण असं म्हणावं. आज तेच भीष्माचार्य भगवान परमात्म्याला म्हणतात की प्रभू, ही माझी अपेक्षा आहे. दादानो, भीष्माचार्य भगवान परमात्म्याच्या समोर असणारी या लोकातली यात्रा संपवतात. आज तेच जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या अंतःकरणातली असणारी जी वासना आहे ती संपलेली आहे. वासना संपल्याचा परिणाम काय झाला? अभंगाच्या 3ऱ्या चरणात अभंगाचं चिंतन करत असताना माझा वेळ संपलेला आहे. महाराज 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय बोलतात, कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. त्या परब्रह्म भगवान परमात्म्याचं नाम माझ्या मुखामध्ये, तोंडामध्ये अखंड असल्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये हा बदल झालेला आहे. दादा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत करत केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होत असतं. आज माझा वेळ संपलेला आहे. मी 3ऱ्या चरणाचं आणि 4थ्या चरणाचं जास्त चिंतन करणार नाही, पण ज्या मातोश्रीच्या माध्यमातून या ठिकाणावरती अभंगावरती चिंतन करण्याचा योग आला, खऱ्या अर्थाने दादा जीवनामध्ये आई आणि वडील आपल्या जीवनामध्ये एक आगळ्या आणि वेगळ्या प्रकारचं असतं. आईचं ममत्व फार वेगळं आहे आणि वडिलाचा आधार हा वेगळा आहे. असं म्हणतात, आपल्या वडिलाची थाप आपल्या पाठीवरती असेल, माणूस जगातल्या कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो, नाही का? आणखीन याच्यापेक्षा पलकड बोलून जातो, आपण एखाद्या वेळेस
आपण काम करत असताना आपलं काम पूर्ण न व्हावं, बरं का, काम पूर्ण न व्हावं आणि काम न पूर्ण झाल्याच्या नंतर आपण हताश, उदास, खिन्न अंतःकरणानं घरात बसावं. त्यावेळेस आपल्या वडिलांनी फक्त म्हणावं आपल्याला, काय झालं आणि कामून बसलास, अरे मी आहे ना पाठीमागं, एवढं जरी म्हटलं तरी आपल्याला 1000 हत्तीचं बळ येतं, बरं का. म्हणून आपल्या जीवनातले वडील आपले आधार असतात आणि आई आपल्या जीवनातलं ममत्व असतं, प्रेम असतं दादा, वात्सल्य असतं, आपल्या जीवनातला वात्सल्य असतं, प्रेम असतं. म्हणून आईचं ममत्व आईशिवाय दुसरं कोणीही करू शकत नाही. आईची माया श्रेष्ठ माया. आज ज्या माऊलीने या लोकातली यात्रा संपवली आणि भगवान परमात्म्याच्या निजधामाला गेल्या, पण त्यांची असणारी ममत्व हे मात्र असणारं अपूर्णच असतं. म्हणून या ठिकाणावरती त्या मातोश्रीच्या चरणावरती साष्टांग वंदन करत माझा मित्र दत्रावला, या ठिकाणावरती थोडंसं दुःखच असतं. असायला पाहिजे, आपल्या आई आणि वडील असतात, परंतु ईश्वराने त्याला त्याच्या दुःखातून पुढे जाण्याकरता ताकद येऊ आणि वेळोवेळी वडिलाचे ममत्व आणि आईचं ममत्वाची तरी कल्पना असून आपल्या जीवनामध्ये त्यांनी परिपूर्ण हो, ही भगवान परमात्म्याच्या चरणावरती विनंती करायची. म्हणून आणि याच ठिकाणावरती माझ्या चिंतना करता मी थांबतोय. आपला 1 वाजलेला आहे, टाइम सुद्धा संपलेला आहे. भगवान परमात्म्याने आपल्या सर्वांना त्या दुःखातून सावरण्याची मित्रांना असणारी ही शक्ती देव, ही भगवान परमात्म्याच्या चरणावरती विनंती करायची. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व श्रोते, सज्जन जमलेल्या सर्व गावकरी मंडळीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये म्हणतात, मी अट्टहास केला, प्रयत्न केला, त्याप्रमाणे आपण सुद्धा कधीतरी देवाला म्हणायला पाहिजे, देवा मी आतापर्यंत सुद्धा परमार्थ केलाय, नाही का. अरे मी ज्ञानेश्वरी वाचली पांडुरंगा, मी गाथा वाचलाय, मी कीर्तन ऐकलेत, मी कीर्तन केलेत, कधीतरी माझ्या जीवनामध्ये माझा दिवस सुद्धा गोड व्हावा ही अपेक्षा आहे पांडुरंगा. एकांतात गेल्याच्या नंतर नाही का माऊली आमचे गुले वाहनाचे, वा पांडुरंगाकडे गेल्याच्या नंतर अन्य काही महागावं का न महागावं, पण पांडुरंगालाकडे गेल्याच्या नंतर म्हणावं, पांडुरंगा अरे मी कशी का असणारी सेवा करतो ना दादा. हे बुवांचे वाक्य आहेत. आपण सुद्धा त्या पांडुरंगाला म्हणावं, दादा अरे मी सुद्धा कशी का असताना तुझी सेवा करतोय. अरे तू त्यांना पाठवण्याकरता भगवान संत आले, पण आम्हाला संत नाही आले तरी चालते, त्या संताचे आशीर्वाद जरी आले तरी आमचा अंतःकरण तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दादा आपण परमार्थाला लागल्याच्या नंतर ज्ञानोबारायने, माझ्या जगद्गुरु तुकोबारायने आपलं दिवस सुद्धा गोड करावा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा असणारा अहम जावा आणि मम जावा, पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा आणि आपलं दिवस सुद्धा गोड व्हावा, ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती विनंती करतो. माझे जगद्गुरु तुकोबाराय ज्याप्रमाणे म्हणतात, माझ्या जीवनामध्ये तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, त्याप्रमाणे कदाचित आमच्या जीवनात नाही आली तरी हरकत नाही, पण आमच्या स्वप्नात तरी यावी. आणि पांडुरंगाला म्हणावं, पांडुरंगा माऊली तुकोबाराय हीच माझी अपेक्षा आहे. कोणती? शेवटच्या चरणामध्ये.